रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी क्रमांक 142 ते 144चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती। ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया आपैसे स्वरूपची। या ओवींचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे एका मोठ्या आकाशामध्ये एखादा मठ म्हणजे झोपडी किंवा घर बांधला जातो, तेव्हा त्या मठाच्या आत असलेल्या आकाशाला आपण मठाकाश म्हणतो। हे आकाश त्या मठाच्या आकारात असल्यासारखे वाटते, परंतु जेव्हा तो मठ फुटतो किंवा नष्ट होतो तेव्हा त्यातील आकाश कुठेही जात नाहीत, ते आपोआप आपल्या मूळ स्वरूपात विलीन होते। याचा भावार्थ असा होतो की आत्मा हा त्या आकाशासारखा आहे आणि शरीर मठासारखे आहे, असा या ओवींचा अर्थ होतो। तैसे शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बाप्पा। या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। त्याचप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा कधीही नाश होत नाही, म्हणून हे अर्जुना, मी मारणार आहे किंवा हे मरणार आहेत असा चुकीचा आरोप तू आत्म्यावर करू नकोस, ही केवळ तुझी भ्रांती आहे। मृत्यू हा केवळ शरीराचा धर्म आहे, आत्म्याचा नव्हे, असे श्रीकृष्ण अर्जुनाला समजावत आहेत। जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे। या ओळीचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जुने आणि फाटलेले वस्त्र सोडून नवीन वस्त्र परिधान करतो, अगदी तसेच हा चैतन्यनाथ म्हणजे आत्मा जुने शरीर सोडून दुसऱ्या नवीन शरीराचा स्वीकार करतो। मृत्यू म्हणजे केवळ कपडे बदलण्यासारखी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। ज्ञानेश्वर महाराज या ओव्यामधून सांगतात की आत्मा हा अविकारी आणि शाश्वत आहे। शरीराच्या येण्या जाण्याने त्याच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल होत नाही, त्यामुळे मृत्यूचे भय किंवा दुःख करणे व्यर्थ आहे। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदेहर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हा व्हिडिओ व या व्हिडिओचे विश्लेषण आपल्याला आवडले असेल तर माऊली या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती, जेणेकरून पुढील ओव्या आपल्याला सर्वप्रथम प्राप्त होतील। धन्यवाद माऊली।